राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत एक 12 वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली। राहुरी तालुक्यातील विद्यापीठ परिसरामधील घटना ताजी असतानाच पुन्हा पाण्यात बुडून एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। राहुरीमध्ये मानोरी गावात नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी मानोरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये खिळे वस्ती रोड येथे हे नेपाळी कुटुंब राहत आहे। मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात। त्यांना 2 मुले व 2 मुली आहेत। त्यापैकी बिनिता विष्णू थापा ही 12 वर्षाची मोठी मुलगी असून ती 5वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। सुमारे 5 महिन्यापूर्वी ती नेपाळ येथून आली होती। मुलीने हट्ट केल्यामुळे तिचे वडील विष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिला। दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवित होती। पतंग उडवित असताना ती मुलगी तेथे जवळच असलेल्या एका विहिरीत तोल जाऊन पडली आणि पाण्यात बुडू लागली। तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला। आरडाओरडाचा आवाज ऐकून त्यावेळी त्याच परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी विहिरीच्या दिशेने ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला। त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। राहुरी येथील रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ व सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत असं घोषित केलं। यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी।